कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला खात्री आहे लक्ष्मी कधीही इतरांबद्दल चुकीचा विचार करणार नाही। लक्ष्मीनं जो काही निर्णय घेतलाय तो मी स्वीकारलाय, आनंदानं स्वीकारलाय। आणि म्हणूनच आजपासून आनंदी आपल्या बरोबर आपल्या घरात राहणार आहे, आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून। लक्ष्मीनं जो निर्णय घेतलाय तो मला पूर्णपणे मान्य आहे। मग भले तुम्हा दोघांना असं वाटत असेल की भावनांना आनंदीच्या ऐवजी पैसे निवडायला हवे होते, मला फक्त हेच वाटत होतं बाबा की आपण आनंदीला इथे आणलं हे चांगलंच आहे, पण ऍटलिस्ट त्यांच्याकडून थोडे पैसे घ्यायला हवे होते जेणेकरून तिच्याच खर्चासाठी उपयोगी पडतील। एक्झॅक्टली, मला सुद्धा हेच म्हणायचं होतं। अगदी बरोबर आहे हनीचं। आणि यातलं काहीही झालेलं नाही। हा, फक्त एवढं म्हटलं आजपासून ही इथे राहणार एवढं बोलून पुरेसं नाहीये। आपल्याला हेही कळलं पाहिजे की हे पुढे जाऊन जड होणार आहे। हिला सांभाळण्यासाठी पैशांची गरज पडणार आहे, तिच्यासाठी आपल्या घर खर्चामध्ये एक वेगळी अमाउंट काढून ठेवावी लागणार आहे। आणि हो, मी त्यामध्ये अजिबात कॉन्ट्रीब्युशन देणार नाही। हा, आबा आणि भावना देणार असतील तर ठीक आहे, मग राहू द्या आनंदीला इथे। यापुढे मला काही बोलायचं नाही, मला माझं कोणी तसंही काही ऐकत नाही, जाऊ दे। लक्ष्मी। हा, आता खर्चाचं म्हणाल तर खर्च वाढणारच आहे ना। कुठून आपण एवढं सगळं मॅनेज करणार आहोत, नाही का? ए अलाराम, तू जा बाबा, तू एक दमडी देत नाहीस, तू काही बोलूच नकोस। मी येतो आणि जरा ये। काळजी नको करू। भावनी, हे कधीच विसरू नकोस। काहीही झालं ना तरी तुझे आई बाबा नेहमी तुझ्या पाठीशी। ताई, तू मला खूप आवडतेस, माझं ना इन्स्पिरेशन आहेस तू। म्हणजे कसली भारी आहेस तू। तू त्यांच्या घरी गेलीस, प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्यास आणि सरळ त्यांना म्हणालीस घ्या तुमची प्रॉपर्टी।
आणि आनंदीला आपल्याकडे घेऊन आलीस. ताई खरंच यार, तू ना ग्रेट आहेस. आनंदींपुढे त्यांची संपत्ती माझ्यासाठी काहीच नाहीये जानू. कदाचित आज आपल्याला असं वाटेल की पुढे जाऊन आपल्याला पैशांची जास्त गरज लागणार आहे, पण माणसांपेक्षा पैसा कधीच जास्त महत्वाचा नसतो ग. म्हणजे जेव्हा आपल्याला खरी गरज असते ना, तेव्हा पैशापेक्षा आपल्या आजूबाजूला आपली जवळची माणसं असावीत असंच आपल्याला वाटतं. आणि खरंच आपल्या जीवाला जीव देणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतील ना, तर न सांगता ती आपलं दुःख ओळखतात, आपल्याला धीर देतात. आणि तेच जास्त महत्वाचं आहे ना ग. प्रेमाची जागा पैसा कधीच नाही घेऊ शकत. खरं आहे ताई तुझं. तू आनंदीसाठी ते सगळं काही करतेस जे एक आई आपल्या मुलांसाठी करते. मी जेव्हा जेव्हा आनंदींकडे पाहते ना, तेव्हा तेव्हा मला वनजाही आठवतात. जेव्हा त्यांना श्वासही नीट घेता येत नव्हता ना, तेव्हा त्यांना आनंदींची काळजी वाटत होती. आनंदी तुझी मुलगी. मला नाही माहिती त्यांनी माझ्याकडून का वचन घेतलं असेल, पण मला आतून कायम असं वाटतं की माझं आणि आनंदींचं काहीतरी नातं आहे. म्हणून आता मी ठरवलंय, मी यापुढे माझ्या मुलीसाठी जगणार आहे. त्यांनी आनंदी राहण्यातच माझं सुख आहे. आई आणि भावना जे काही वागल्यात ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही. मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतली. नाहीतर काय यार दादा, मला सुद्धा त्यांचा खूप जास्त राग आला. मुळात भावना ताईला जर माझ्याबद्दल जराही वाटलं असतं ना, तर ती अशी अजिबात वागली नसती. मला एक कळत नाही, किमान तिने त्यांच्याकडून पैसे तरी घ्यायला हवे होते, म्हणजे मी माझं स्टार्टअप सुरू करू शकलो असतो. पण नाही. बरं ते जाऊ दे, किमान त्या श्रीकांतकडून एक कंपनी तरी घ्यायला हवी होती आणि ती मला द्यायला हवी होती, हो की नाही? पण नाही, तेही नाही केलं. माझं ना नशीबच फुटकं आहे. मला असं वाटतं ना, सगळं माझं मलाच करावं लागणार आहे. नाही रे हरीश, कसं आहे ना, तुझ्या स्टार्टअप बद्दल जेवढ्या बढाया मारतोस ना, नाही तो स्वतः काम पण करतोस, उत्साहाने सुरू पण करतोस, पण नंतर सगळं गणतं. तुला तग धरून राहता येत नाही. त्यामुळे तुझ्या स्टार्टअप साठी तुला पैसे देणं म्हणजे पैसे दान करण्यासारखं. नाही, पैसे दान करण्यासारखं पण होऊ नाही शकत, कारण पैसे दान केले तर टॅक्स मध्ये तरी बेनिफिट मिळतो ना. हा दादा, काय बोलतोयस यार तू? तर तू तरी असा बोलू नकोस ना. अरे तूच असा बोलत असशील तर लोक कशी विश्वास ठेवतील माझ्यावर? माझा तुझ्यावर विश्वास आहे रे हरीश, पण पैसा आला ना की माझा कोणावरही विश्वास नसतो, तुला सांगतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.